रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचा रोटरी वर्ष 2026-27 साठीचा पदग्रहण सोहळा नुकताच ठाण्यातील मानपाडा येथील मॅपल इन बँक्वेट्स येथे उत्साहात पार पडला। यावेळी गणेश दरेकर यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। तसेच नव्या संचालक मंडळाचाही पदग्रहण सोहळा येथे पार पडला। यापूर्वीच्या अध्यक्षा रोटेरियन दीपाली महेंद्र यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत अध्यक्षपदाची धुरा नव्या नेतृत्वाकडे सोपवली। या सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर निलेश जयवंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते नव्या अध्यक्षांचा आणि संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। यावेळी विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। आगामी वर्षात सेवा प्रकल्प, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या विविध कामांना उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाने रोटरीच्या सेवा, नेतृत्व आणि समाजहित या मूल्यांना नव्याने बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर निलेश जयवंत। मी रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चा प्रांतपाल आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे। आज मला खूप आनंद आहे की मी इकडे आज आमचे गणेश दरेकर हे रोटरी क्लब ठाणे लेक सिटीच्या अध्यक्षपदी पदारूढ होत आहेत। त्यांच्या पदारोहण सोहळ्यासाठी इकडे आलोय। त्यांचं व्यक्तिमत्वच एक वेगळं आहे, अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे, बहुरंगी व्यक्तिमत्व आहे आणि रोटरीच्या ज्या मूलभूत तत्वांशी त्यांची सांगड आहे ती गेली 18 वर्षाची रोटेरियन म्हणून आहे। त्यामुळे त्यांची तयारी ही सर्व्हिस अबाव सेल्फ, म्हणजे सगळ्याच्या वरती काय असेल तर तो म्हणजे सेवाभाव, या गोष्टीला धरून त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आकार रोटेरियन म्हणून घडलाय। आज अशा पद्धतीने घडलेला रोटेरियन जर आपल्याला अध्यक्षपदी मिळत असेल तर नक्कीच समाजाचं भरपूर भलं होणार आहे। त्यातनं रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी हा एक अतिशय नावाजलेला क्लब आहे ठाण्यातला। त्यांच्याकडून खूप चांगली कामं केलीत। सारथी नावाचं एक फार महत्त्वाचं उपक्रम ते चालवतात अंध मुलांसाठी, आणि अंध मुलंच नव्हे तर वेगवेगळ्या वयोगटातील अंध लोकांसाठी। त्यातनं त्यांना वेगवेगळ्या स्किल्सची त्यांनी सोय करून दिलेली आहे। त्यांना उपजीविकेचं साधन मिळावं म्हणून ते काम करतायत। तर असं खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम हे करतायत गणेशजी। त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की अशा पद्धतीने रोटरीचं जे ब्रिदावली आहे सर्व्हिस अबाव सेल्फ, म्हणजे सेवाभावाची, ते नक्कीच पुढे नाव कमवून पुढे नेते। धन्यवाद। फारच आनंद आहे माझ्यासाठी। 18 वर्षाचा माझा रोटरीचा प्रवास हा खूपच म्हणजे सेवा देण्यासाठीचा माझा होता। परंतु जे माझ्या रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी तर्फे जे प्रोजेक्ट चालतात त्याच्यामध्ये मी सर्व CSR पार्टनर, ठाणे महानगरपालिका आणि जे आम्हाला या ठिकाणी मदत करतात, आमचे सगळे क्लब मेंबर, आमचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि आत्ताचे आमचे गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि आमची टीम, यांचे खूप धन्यवाद करतो की ह्या पदासाठी मला त्यांनी म्हणजे सिलेक्ट केलं। आणि वर्षभरातून 1 वर्ष रोटरीचा हा काळ असतो नेतृत्वाचा। कुठलंही परमनंट रोटरीमध्ये नेतृत्व नसतं, रोटेशनल बेसवरती। तर वर्षभरात माझ्याकडनं बऱ्याचशा सामाजिक उपक्रम घडतील आणि ते घडून येण्यासाठी मी सर्व म्हणजे अपील करतो ठाणेकरांना आणि ठाणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी वर्गाला, आणि तुमच्या सर्व पत्रकारांचे सुद्धा धन्यवाद करतो की या ठिकाणी ह्या परिस्थितीसाठी तुम्ही हजर राहिलात आणि रोटरी क्लब लेक सिटीला तुम्ही ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी देतात। सर्वांचे धन्यवाद, आभार। संकल्प केला, काय संकल्प म्हणजे जे आमचे ऑनगोईंग प्रोजेक्ट, जसं सारथी सेंटर आहेत, विष्णूनगरला जे आम्ही रोटरी भवन चालवतो त्या ठिकाणी एक अभ्यासिका आम्ही बनवणार आहोत। तर त्याच्यानंतर वारकरी सेवा आहे, त्याच्यानंतर पाळीव प्राणी जे पेट्स आहेत त्यांच्यासाठी जे बरेचसे उपक्रम आहेत। पाण्यावरती सगळ्यात जास्त मोठं आम्ही काम करणार आहोत, वॉटर पर्यावरणावरती आम्ही काम करणार आहोत। हे सगळे सेक्टर आहेत। ऑलरेडी ही प्रेझेंटेशन मी मगाशी दिलं होतं एक 10-15 मिनिटाचं, पण हे महत्त्वाचे जे एरिया, जसं आता पर्यावरणामध्ये पावसाची आपल्याला जराशी कमतरता जाणवते, त्याच्या रिलेटेड वृक्ष, ट्री प्लांटेशन असतील, या सर्व हे मोठमोठे संकल्प आणि CSR, ऑफकोर्स CSR पार्टनर, जे आमचे CSR पार्टनर त्यांच्या थ्रू करतो आम्ही। तर सर्वांना आभार आहे। तर शहापूर मुरबाडला पाण्याचे मुळे त्यांच्यासाठी ते रोटरी असं काही मोठं ते आम्ही करतोय। ते पण आमच्या रोटरीच्या इतर क्लबच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट आहे, त्याला चेकडॅम म्हणतो आम्ही। तर चेकडॅम सारखं प्रोजेक्टसुद्धा या ठिकाणी आहे।